आज आपण बनवणार आहोत मिश्र डाळ आणि कडधान्य ह्याच्यापासून बनवलेले वडे। मिश्र डाळीचे आणि कडधान्याचे वडे आहेत हे मंडळी, हे आपण आज बनवतोय। ह्याचं साहित्य आणि काय काय साहित्य लागतं ते मी दाखवते तुम्हाला। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत मिश्र डाळीचे वडे। आता इथं मिश्र डाळ फक्त डाळच नाहीये, तर मी कडधान्य सुद्धा घेतलेले आहेत। तर हे वडे पौष्टिक आहेत खायला, कारण त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या डाळी आणि कडधान्य सुद्धा येतात। तर मी तुम्हाला दाखवते काय काय साहित्य आपण घेतले। इथं मी एक मोठी वाटी चणा डाळ घेतलेली आहे। इथं छोट्या वाटी, ही वाटी मोठी आहे, हे बघा मंडळी, गोल वाटी आपल्या घरामध्ये असते ती वाटी भरून मी चणा डाळ घेतलेली आहे। आणि ह्या छोट्या वाट्या आहेत, ह्या छोट्या वाटीतून ही अर्धी वाटी मी हिरवा मूग घेतलेला आहे, अख्खा मूग। त्याच्यानंतर ही चवळी घेतलेली आहे अर्धी वाटी। हे अर्धी वाटी मी काबुली चणे घेतलेले आहेत। अर्धी वाटी आपण मसूर डाळ घेतली। ही अर्धी वाटी आपण उडदाची डाळ घेतली आणि अर्धी वाटी आपण मुगाची डाळ घेतलेली आहे। आता ह्या सगळ्या डाळी आणि हे कडधान्य जे आहेत ते मी आता ह्याच्यामध्ये काय करायचं मंडळी, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कडधान्य घालू शकता। कारण काय आपल्याला पौष्टिक वडा करायचा आहे। लहान मुलांनी खाल्ला म्हणजे मोठ्या माणसांनी लहान मुलांनी जरी खाल्ला तरी तो पौष्टिक वडा आहे। त्याच्यामुळे आपण हा आता पौष्टिक करणार आहे, म्हणून आपण कडधान्य सुद्धा वापरायचे ह्याच्यामध्ये। तर आता तुमच्या आवडीप्रमाणे आणखीन तुम्ही कडधान्य ह्याच्यामध्ये घालू शकता। तर डाळी ह्या 4-3 प्रकारच्या डाळी मी घेतलेल्या आहेत। आणखीन तुम्हाला तुरीची डाळ वगैरे घ्यायची असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये आणखीन मिक्स करू शकता। तर मी आता एवढी कडधान्य घेतलेली आहेत। आता हे आपण काय करणार आहे, स्वच्छ हे सगळं मिक्स करणार आहे एका भांड्यामध्ये आणि स्वच्छ धुवून आपण एक 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवणार आहे। तर आता बघा, आपण ही एक वाटी आपली चणा डाळ आहे, ही अर्धी वाटी आपले मूग आहेत, अर्धी वाटी आपली मसूर डाळ आहे, अर्धी वाटी चवळी आहे। चवळी माझी लहान आणि मोठी मिक्स आहे बरं का मंडळी, बारीक चवळी आणि मोठी चवळी मी मिक्स केलेली आहे। त्याच्यानंतर हे आपले काबुली चणे आहेत अर्धी वाटी, अर्धी वाटी मुगाची डाळ आहे आणि अर्धी वाटी उडदाची डाळ आहे। आता ह्या सगळ्या डाळी मी स्वच्छ धुणार आहे आणि भिजत घालणार आहे। आता ह्या डाळी आपल्याला 7 ते 8 तासासाठी भिजवून घ्यायच्या आहेत। आता मी दाखवते तुम्हाला। तर हे बघा मंडळी, अशा प्रकारे आपण आता हे सगळं मिक्स केलेलं आहे। आता एक काम करायचं, ह्याच्यामध्ये तुम्हाला जे आवडीचे तुमचे कडधान्य आहेत ते तुम्ही वापरू शकता। स्वच्छ धुवून नीट करून आपण ही कडधान्य आणि डाळी भिजत घालायच्यात। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडतील त्या घालू शकता तुम्ही डाळी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे डाळीही तुम्ही घालू शकता आणि कडधान्यही तुम्हाला आवडतील असे घालू शकता। तर हे बघा मंडळी, आपण आता सगळ्या डाळी आणि कडधान्य स्वच्छ धुवून आपण आता भिजत घातलेले आहेत। आता हे कडधान्य आणि डाळी ह्या कमीत कमी 7 ते 8 तास भिजवायच्या आहेत। आणि इकडे मी थोडी 2 चमचे चणा डाळ एक्स्ट्रा भिजत घातलेली आहे। आता हे वडे करताना आपल्याला ही डाळ लागणार आहे, ही आपण मिक्सरला बारीक करणार आहे आणि ही आपल्याला वरती वड्याला एक्स्ट्रा लागणार। तर आता हे 7 ते 8 तासासाठी मी भिजून देणार आहे आणि मग करताना तुम्हाला दाखवते मी। आणि थोडी आपण आता वरून 7-8 दाणे आपण मेथी दाणे टाकतो ह्याच्यामध्ये। हे भिजवलेल्या कडधान्य आणि डाळीमध्ये आपण मेथी दाणे टाकले भिजताना। हे मेथी दाणे आपण ह्या पाण्यामध्ये भिजून देणार आहे सकाळपर्यंत आणि आपण मिक्सरला बारीक करून आपण त्याचे वडे करणार आहे। तर आपण ह्या डाळी 7 ते 8 तास भिजवलेल्या आहेत, कडधान्य आणि डाळी अशा मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेल्या आहेत। आपल्याला अजिबात सुद्धा पाणी ठेवायचं नाही आहे बरं का डाळीमध्ये। पूर्णपणे डाळी ह्या पूर्ण पाण्याने निथळून घ्यायच्यात आणि मग आपण मिक्सरला बारीक करणार आहे। आपल्याला आता वड्यासाठी जे मसाले लागणार आहेत ते मी दाखवते तुम्हाला। इथं मी आलं किसून घेतलेलं आहे, 1 इंच आल्याचा तुकडा आहे, किसून घेतला आहे। इथं 8 ते 10 आपण हिरव्या मिरच्या घेतल्या। आता हे तिखट तुम्हाला कसं पाहिजे त्याप्रमाणे आपण मिरच्या घ्यायच्या। माझ्याकडे थोडंसं तिखट लागतं म्हणून मिरच्याचं प्रमाण मी जास्त ठेवलं आहे। 8 ते 10 ते 12 मिरच्या आहेत ह्या। लसूण आहे, जिरं आहे, एक मीडियम साईजचा मी कांदा चिरून घेतलेला आहे,
इथं ओवा आहे, थोडासा ओवा घेतलाय, इथं बडीशेप आहे, कच्ची बडीशेप आणि धणे आहेत. आता हे आपल्याला धणे, बडीशेप आणि ओव्याचं आपल्याला असं जाडसर भरड काढून घ्यायची मिक्सरला. आणि त्याच्यानंतर आपण आलं, हिरवी मिरची आणि लसूण आणि जिऱ्याची आपण पेस्ट करणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण जे मी धणे घेतले होते, धणे, बडीशेप आणि ओवा, त्याची अशी भरड काढून घेतलेली आहे मिक्सरला. एकदम बारीक नाही केलेलं बरं का पावडर, अर्धा अर्धा अशा जाडसर अशी भरड आपण काढून घेतली. त्याच्यानंतर आलं, हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचे मी ठेचा करून घेतला इथं, ते पण बारीक करून घेतले. आणि हा चिरलेला कांदा आहे. मंडळी, आपण आता ही डाळी आणि जे कडधान्य भिजत घातले होते ते आपण मिक्सरला बारीक करून घेतोय. अजिबात सुद्धा पाण्याचा वापर करायचा नाहीये. ही डाळ बघा मी पूर्णपणे सगळी निथळून घेतली, थोडं सुद्धा पाणी नाही त्याच्यामध्ये ठेवलेलं. तर आपण बिलकुल पाणी न घालता आपल्याला ही डाळ बारीक करायची. आता इथे एक हे करून घेतलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. बघा, आपल्याला वडा थापायला येईल असं हे पीठ पाहिजे. आणि पीठ पण एकदम बारीक नाही करायचं आपल्याला, मीडियम, म्हणजे अगदी एक दोन वेळा मिक्सर फिरवून पाहिजे आपल्याला. सगळं एकदम पावडर नाही करायची, म्हणजे बारीक एकदम पीठ नाही मिक्सरला करायचं आपल्याला, मीडियम ठेवायचं. आता हे सगळं करते आणि मी दाखवते तुम्हाला. तर हे बघा मंडळी, अशा प्रकारे आपण आता हे वड्याचं पीठ सगळं बारीक करून घेतलेले आहे. डाळी आणि जे कडधान्य आपण भिजवली होती ती एकदम बारीक पण नाही केली, अशी मीडियम करून घेतले ते बघा. आणि आता आपण हे बघा कसे घट्ट एकदम आलेत आपल्याला वडे थापता येण्यासारखं. अजिबात सुद्धा पाणी घातलेलं नाही आहे मी, बिना पाण्याच्या ह्या डाळी मी वाटून घेतल्यात. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहे, ते मसाले दाखवते मी तुम्हाला. आपण वड्याबरोबर खाण्यासाठी पुदिन्याची चटणी करणार आहे, तर त्या चटणीची तयारी मी केलेली आहे. इथं कोथिंबीर धुवून घेतलेली आहे, इथं पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घेतलीत आपण, अर्ध लिंबू घेतलेला आहे, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 8 ते 10 आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता ह्याची चटणी आपल्याला वड्याबरोबर खाण्यासाठी करायची. आपण आता ह्या वड्याच्या पिठामध्ये आपले मसाले मिक्स करणार आहे. तर हे जे आपण मिरची, लसूण, आलं आणि जिऱ्याची जे ठेचा केला होता मंडळी, तो टाकतोय. त्याच्यानंतर आपण कांदा टाकणार आहे, एक छोटासा कांदा मी चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण जी भरड केली होती, धणे, जिरे, बडीशेप आणि ओवा, त्याची भरड केली होती ते टाकतोय आपण. मीठ टाकणार आहे आपण. कोथिंबीर टाकूयात. आता हे सगळं आपण छानपैकी मिक्स करणार आहे आणि वडे करायला घेणार आहे. तर आपण आता हे सगळे मसाले मिक्स केलेले आहेत. तर ही रात्री मी दाखवली होती तुम्हाला, 2 चमचे मी डाळ साईडला भिजत घातली होती, त्या डाळीतली आपण डाळ घेणार आहे. आता ही अख्खी डाळ आपल्याला घालायची, कारण वडे आपण तळले की ही डाळ पण त्याच्याबरोबर छान अशी कुरकुरीत होते, म्हणून आपल्याला अख्खी डाळ मी घालते बघा. आपण थोडंसं लिंबू पण पिळून घेणार आहे, एक अर्ध लिंबू आपल्याला पिळायचे वड्याला. डाळ वडे आपण नेहमीच करतो मंडळी, पण हे थोडे वेगळ्या पद्धतीने आपण केलेले डाळ वडे. ह्याच्यामध्ये फक्त डाळ नाही तर पूर्ण कडधान्याचा समावेश आहे, त्याच्यामुळे हे वडे पौष्टिक आहेत आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी करायचा प्रयत्न केला. हे अर्ध लिंबू आपण पिळतोय. आता आपण हे सगळं छानपैकी असं मिक्स करणार आहे. आणि एक करायचं मंडळी, जेव्हा आपण कांदा मिक्स करणार वड्यामध्ये तेव्हा आपण पटकन वडे करायला घ्यायचे, जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण कांद्याला पाणी सुटतं आणि त्याच्यामुळं मग आपलं हे जे मिश्रण आहे वड्याचं ते ओलसर व्हायचा संभव असतो. म्हणून काय करायचं, आपण कांदा मिक्स केला की वडे लगेच करायला घ्यायचे. असं आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे.
तर हे बघा मंडळी, इथं आपण वडे थापून घेतलेत. हे वडे एकदम पातळ थापायचेत बरं का, जाड थापायचे नाही. कशासाठी तर आतल्या बाजूने पण ते शिजायला पाहिजेत आणि आपल्याला कुरकुरीत पाहिजेत वडे, त्याच्यामुळे हा वडा जाड नाही थापायचा आणि पातळी नाही, आपलं मिडियम थापून घ्यायचेत. आता इथं मी तेल तापत ठेवलंय. आपण तेल तापलंय का बघूया. तेल तापलेलं एकदम कडक पण तेल नाही आपल्याला तापवायचं. आपण वडा सोडतोय तेलामध्ये. गॅस बारीक आहे बरं का मंडळी आपला. तेल तापवून घेतले आणि गॅस मी कमी ठेवलेला आहे. कमी गॅसवरती आपण वडा तळतोय. हे बघा, अशा पद्धतीने आपले हे वडे तळून झालेले आपण आता प्लेटमध्ये काढतोय. खूप छान वडे होतात बरं का मंडळी. हे खरपूस आणि खुसखुशीत वडे होतात. आता हे प्लेटमध्ये काढते. आता मी आणखीन तुम्हाला करून दाखवते. हातावरती थापून वडा आणि तळायचा कसा प्लेट कढईमध्ये टाकायचा ते दाखवते मी. हे बघा, आपल्याला असा गोळा घ्यायचा आहे ह्या पिठाचा, हातावरती थापायचा आहे. जाड ठेवायचा नाहीये हा गोळा आपल्याला, मीडियम करायचे वडे आपल्याला. जाड नाही आणि पातळ पण नाही. हे बघा, तुमच्या अंदाजाने तुम्हाला जसं जमेल तसा घ्या. आता माझा गोळा थोडासा मोठा होता, वडा पण मोठा झालेला आहे. आणि हे आता असं काढायचं आपण. आणि हे बघा, इथं तेल तापलेलं, ह्या तेलामध्ये आपण टाकतोय. आणि चांगलं आता मीडियम गॅसवरती आपल्याला वडे तळून घ्यायचे. हे तर असा खरपूस असा छानपैकी आपल्याला तळून द्यायचा आहे वडा तो. आता हे वडे तळते मी आणि तुम्हाला दाखवते. तर हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपले आता सगळे वडे तळून झालेले. मी आता सर्व करणार आहे. हे बघा, खूप छान झालेले आहेत बरं का वडे मंडळी. आता आपण सर्व करूया. आज आपण बनवतोय मिश्र डाळ आणि कडधान्यापासून बनवलेले डाळ वडे. हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपले वडे सगळे तयार आहेत. आता प्लेट पण मी सर्व केली, खाण्यासाठी तयार आहेत. पुदिन्याची चटणी केलेली आपण, मिरच्या 2-3 तळलेल्या आहेत. आता वडे दाखवते मी तुम्हाला किती खुसखुशीत आपले झालेत. हे बघा मंडळी, छान खुसखुशीत असा वडा झालेला आहे आपला. आणि हे पौष्टिक वडे आपण जे कडधान्य टाकलेत, डाळी टाकलेत, त्यामुळे त्याला पौष्टिकता आणखीन आलेली आहे. मी आता एक तुम्हाला वडा तोडून पण दाखवते मंडळी. हे बघा, छानपैकी आतल्या बाजूने सुद्धा खूप छान वडे झालेले आहेत. छान तळले गेलेत आणि कुरकुरीत खुसखुशीत वडे झालेत. तुम्ही करून बघा. आणखीन मला अशा पद्धतीने मंडळी वडे करून बघा, खाऊन बघा. चव कशी लागली ते मला कमेंटमध्ये कळवा. आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.